आजकाल तरुण दाम्पत्यांमध्ये दिसून येणारं वंध्यत्व, ज्याला इन्फर्टिलिटी असं म्हणतात, विशेषतः जे वर्किंग दाम्पत्य आहेत, आय-टी प्रोफेशनल आहेत, अशा दाम्पत्यांमध्ये सगळ्या टेस्ट केल्या जातात. ॲब्सोल्युटली सगळ्या टेस्ट नॉर्मल असतात, तरीसुद्धा गर्भधारणा राहत नाही. याला आपण अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी असं म्हणतो मेडिकल सायन्समध्ये. तर यांच्यामध्ये कुठलं महत्त्वाचं कारण असतं? कामाचं सतत असणारं प्रेशर, ताण म्हणजे स्ट्रेस हा एक महत्त्वाचं कारण असतं वंध्यत्वाचं. तर ते कारण दूर करण्याकरता मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेला स्ट्रेस येतो त्यावेळेला इन जनरल स्ट्रेस हा आपल्या हेल्थसाठी घातक असतो आणि त्यामुळेच स्ट्रेस हा या दाम्पत्यांमध्ये स्त्रियांमधील ओव्हरीचं फंक्शन कमी करतं, पुरुषांमध्ये स्पर्मचं फंक्शन कमी करतं. इन जनरल जी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे ती या स्ट्रेसमुळे अफेक्ट होते. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट करता कुठला पर्याय असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन मेडिटेशन, सहजोगा मेडिटेशन अशा दाम्पत्यांनी करणं खूप गरजेचं आहे. या मेडिटेशन थ्रू इझिली त्यांची स्ट्रेस मॅनेजमेंट होते आणि सहजरित्या गर्भधारणा राहू शकते. कारण मेडिटेशन करण्यामुळे तुमची पॅरासिम्पॅथेटिक जी नर्वस सिस्टीम आहे ती एन्हान्स व्हायला मदत होते आणि तुमच्या हार्मोन्स जे आहेत सगळे ते बॅलन्स व्हायला मदत होते. त्यामुळे सहजरित्या गर्भधारणा राहू शकते. सहजोगा मेडिटेशन काय आहे, ते कसं करायचं, यासाठी माहिती करता माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टोल फ्री नंबर देत आहे, सहजोगा मेडिटेशनचा यूट्यूब चॅनल देत आहे आणि त्याचबरोबर वेबसाईट देखील देत आहे. नक्की जावा आणि चेक करा. थँक्यू.